हाय नमस्कार, मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर त्यागमूर्ती माऊली माता रमाईस कोटी कोटी प्रणाम माझे आणि रमाई जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। पुन्हा आज एकदा मी माऊली रमाई यांच्यावर आधारित एक गीत घेऊन आलेली आहे। गीताचे बोल आहेत, नाही फिटता फिटणारं माझ्या रमाईचे उपकार। खरं तर गाण्यामध्येच रमाईचा संघर्ष जो आहे तो दर्शविला आहे, त्यामुळे वेगळं असं शब्दात सांगायची गरजच भासत नाही। रमाईचा संघर्ष खरंच खूप मोठा आहे। बाबासाहेब जेव्हा परदेशात शिकायला असतात तेव्हा माता रमाई कसं आपलं घर संसार चालवते, दारिद्र्याच्या ज्वालेमध्ये ती कशी एकटीच जळते, आपली स्वतःची 5 मुलांपैकी 4 मुलांचा जो मृत्यू आहे ती जवळून बघते। एका आईसाठी हा किती कठीण प्रसंग असतो की आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर गमावली जातात। वेळेवर औषध उपचार न झाल्यामुळे आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे, गरीब परिस्थितीमुळे तिच्यावर ही परिस्थिती ओढवलेली असते। पण रमाई कधीच पत्रात या गोष्टीचा उल्लेख करत नाही की ती कसं जीवन जगत आहे, कारण की तिला असं वाटतं माझं दुःख पत्रात मांडलं तर तिकडे बाबासाहेबांचं लक्ष शिकण्यात लागेल का, आणि हा समाज जो आहे तीच आपली मुलं आहेत असंच समजायचं। आणि डोळ्यातले अश्रू तिने स्वतःच पुसले, हसऱ्या मुखाने जिने संसार केला अशी त्यागमूर्ती रमाई। खरंच रमाईबद्दल जेवढं बोलल्या जाईल तेवढं कमी आहे। रत्न आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेबांची माहिती अगदी जगभर पसरलेली आहे, पण याच महामानवाला अगदी खंबीरपणे साथ देणारी माऊली रमाई ही मात्र कधीही जगाच्या समोर स्टेजवर दिसली नाही। बाबासाहेबांनी अनेक भाषणं केली, त्या भाषणामध्ये बाबासाहेब तर दिसले स्टेजवरती, पण रमाईचा संघर्ष आणि तिने दिलेली साथ कधीच जगासमोर जास्त प्रमाणात दिसलेली नाही आहे। पण महामानवाला खंबीरपणे साथ देणारी होती ती माऊली रमाईच होती। या प्रज्ञासूर्याला खंबीरपणे साथ देणारी होती ती रमाई। विचार करा की परदेशात बाबासाहेब असताना जेव्हा 4 मुलं जिने गमावलेली आहे, तेव्हा आपण जे सामान्य व्यक्ती असतो, विचार करा आपल्या लेकरांमध्ये किती जीव असतो। पण रमाईचा जो निर्णय होता, जो ठामपणा होता, तिला माहीत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांना शिक्षणाचं वेड आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून ते या समाजासाठी काहीतरी करू पाहत आहेत। सगळ्यांसाठी ते समतेचं दार उघडणार आहेत जगामध्ये। या भारत देशामध्ये समता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांचा संघर्ष आहे हे ती चांगलं जाणून होती। आणि म्हणूनच रमाईने कधीही बाबासाहेबांसमोर हा हट्ट केला नाही की नाही तुम्ही, बाबासाहेबांनी ठरवलं असतं तर एखादी चांगली नोकरी करून ते स्वतःच्या घरासाठी खूप काही करू शकले असते। पण बाबासाहेबांनी तसे न करता त्यांनी जेव्हाही नोकरी वगैरे काही केलं त्यातूनही त्यांनी पैसा गोळा करून समाजाच्या हितासाठी काम केलेलं आहे। आणि या संघर्षामध्ये मला त्यांची खंबीरपणे साथ द्यायची आहे हे तिने मनाशी ठाम करून ठेवलं होतं। आणि म्हणूनच माऊली रमाई प्रत्येक संघर्षाला पुढे जाते। माऊली रमाई दारिद्र्याच्या अग्नीमध्ये स्वतः जळते। 4 मुलं गमवून सुद्धा ती कधीच पत्रात या गोष्टीचा उल्लेख करत नाही की ती कशी आणि कशा प्रकारे ती जीवन जगत आहे। घरात पैसे नसतात, अन्न नसते, तरी सुद्धा ती कसं जीवन जगत आहे याचा कधी ती आपल्या दुःखाचा ती कधीच पत्रात उल्लेख करत नाही। परदेशात बाबासाहेब शिकायला असताना माता रमाई कधीही स्वतःच्या दुःखाचा उल्लेख पत्रामध्ये कधीच करत नाही। माऊली रमाई नेहमी म्हणते की तुम्ही आमची चिंता करू नका, तुम्ही तुमची चिंता करा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या, कारण की हा समाजच आता आपले मूल आहे आणि ह्यांच्यासाठी आपल्याला समता प्रस्थापित करायची आहे। विषमतेने जखडलेल्या या देशामध्ये आपल्याला समता प्रस्थापित करायची आहे। एक माणूस म्हणून माणसाला जगावयास मिळावे ह्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय आणि तुम्ही जे योगदान देताय ते खरंच खूप श्रेष्ठ आहे आणि त्यामध्ये मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे। माझी चिंता करू नका, तुमची चिंता करा आणि अभ्यासाकडे लक्ष द्या। विचार करा किती तिचा संघर्ष मोठा आहे आणि किती तिचं मन मोठं आहे।
तर याच माऊली रमाईवर आधारित जे गीत आहे, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार, हे गीत आज आपण बघणार आहोत. फारच सुंदर असं गीत आहे. तर चला गीताला सुरुवात करूया. रमाई होती भीमाची माझ्या काळजाचा तो तुकडा, रमाई होती भीमाची माझ्या काळजाचा तो तुकडा, किती शोभून दिसतोय भीमा संग माझ्या रमाईचा तो मुखडा, किती शोभून दिसतोय भीमा संग माझ्या रमाईचा तो मुखडा, असं सोन्यानं मडवून घडवून दिलं ते घरदार, असं सोन्यानं मडवून घडवून दिलं ते घरदार, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार, आम्हा मिळून दिलं या सार बंगला गाडी आणि घरदार, आम्हा मिळून दिलं या सार बंगला गाडी आणि घरदार, बहुजनाच्या हितासाठी लेकरं गमवले चार चार, बहुजनाच्या हितासाठी लेकरं गमवले चार चार, अशा कठीण काळी संसार केला तो रमान, अशा कठीण काळी संसार केला तो रमान, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार, धन दौलत ये सोनं नाणं माझ्या रमाईचं हे देणं, धन दौलत ये सोनं नाणं माझ्या रमाईचं हे देणं, आम्हा मिळतो या सन्मान बाबासाहेबांच्या पुण्याईनं, आम्हा मिळतो या सन्मान बाबासाहेबांच्या पुण्याईनं, नव्हती हौस धनाची दिलया आम्हाला सार, नव्हती हौस धनाची दिलया आम्हाला सार, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार, नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार. त्यागमूर्ती माऊली रमाईस माझे पुन्हा एकदा कोटी कोटी विनम्र अभिवादन. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.